नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो आणि याआधी मी यावर एक छोटासा व्हिडिओ सुद्धा बनवला होता, तो तुम्ही सर्वांनी बघितला असेल. परंतु आता ती ऑफिशियली जी URL लिंक होती, अप्लाय करण्याची जी लिंक होती ना, ती ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि सर्वात आधी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि ऑफिशियली ती लिंक सुद्धा आलेली आहे. मी ऑफिशियल साईटवरती जाऊनच ती PDF डाउनलोड केली. प्रोसिजर काय आहे हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं आहे की महापारेषणमध्ये जर तुम्ही नवीन अर्ज करत आहे ना, तर नवीन अर्ज करण्याची प्रोसिजर सुद्धा काय असणार आहे हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं आहे. तर सावकाश फॉर्म भरायचा, फॉर्म चुकवायचा नाही, जी प्रोसिजर लिहिली आहे त्याचप्रमाणे फॉर्म भरायचा आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता समोर प्रोसीड करायचं. तर महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची भरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. महाट्रान्सको महापारेषण विद्युत सहाय्यक, एकूण पदे आहेत 2623. महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. महाट्रान्सको इथे आयटीआयचे इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहे ना, त्यांच्यासाठी 2623 पोस्ट पाहायला मिळत आहे. मित्रांनो, 2623 पोस्ट कमी नाही होत. आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, समाजामध्ये स्टेटस निर्माण करायचं आहे ना, ही एक तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरणार आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. तुम्ही विचार नका करू आचारसंहिता लागेल का आणि मग परीक्षा होणार की नाही होणार, मग समोर जाईल का, तुम्ही हा विचार करायचा नाही आहे. तुम्ही 2 महिने तुमच्याकडे असून समजून चालायचं आणि सरळ चुपचाप अभ्यास करायचा, कोणालाही न सांगता, कोणती कमेंट न करता चुपचाप अभ्यास करायचा आहे. ओके मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सर्वात आधी अपडेट देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं विसरायचं नाही. ओके, चला व्हिडिओ सुरू करूया. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न गमवता आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे बघा. आणि त्यानंतर आपण चर्चा सुद्धा करूया की एक्झाम सुद्धा तुमची कधीपर्यंत होऊ शकते बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे महाट्रान्सको म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड. तर HR डिपार्टमेंट कडून एक ऑफिशियल हे लेटर आलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. सूचना नोटिफिकेशन रिगार्डिंग ऑनलाईन अप्लिकेशन अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2024, 8/2024 आणि 10/2024. तर यामध्ये काय काय होतं हे सर्वांना एकदा माहीतच असेल, एकदा बघून घ्या शॉर्टकटमध्ये. 7/2024 सिनियर टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. त्यामध्ये थोडाफार एक्सपिरियन्स मागितला असतो. त्यामध्ये फ्रेशर विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. अप्लाय कुठे करू शकतात, तर 8/2024 विद्युत सहाय्यक 2623 पोस्ट ज्या आहेत ना, विद्युत सहाय्यक याकरिता तुम्ही अप्लाय करू शकता. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि इंटरनल नोटिफिकेशन जे कार्यरत आहे त्यांच्यासाठी इंटरनल नोटिफिकेशन असते बघा. इथे क्लिक हिअर टू ऑनलाईन, इथे लिंक सुद्धा दिलेली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही अप्लाय सुद्धा ऑनलाईन इथून करू शकणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही सोर्सचा किंवा कुठल्याही लिंकचा यूज न करता तुम्हाला इथून डायरेक्ट अप्लाय करता येणार आहे. ओके, चला काय लिहिलं आहे समोर एकदा बघून घ्या, कारण महत्वाच्या बाबी मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग हाऊ टू अप्लाय बघा. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय क्लिकिंग ऑन द लिंक. आता त्यांनी म्हटलं आहे, जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर जी लिंक दिली आहे ना त्यावर क्लिक करायचा. गिवन अबो वरती जी लिंक दिली आहे त्यावर अप्लाय करायचा. ऍक्सेप्ट ऑनलाईन अप्लिकेशन, नो अदर मीन्स मोड ऑफ अप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड. म्हणजे इथं म्हटलेलं आहे की फक्त तुम्हाला ऑनलाईन मोड मधूनच अप्लाय करायचा आहे, दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. क्लिअर, चला मग अप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते सुद्धा यामध्ये गिवन आहे. बिफोर अप्लाइंग बघा इथे लिहिलेलं आहे, बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड स्कॅन देअर फोटोग्राफ. स्कॅन करून ठेवायचा आहे. मी सांगितलं होतं याच्या आधी, तुम्ही माझे छोटे छोटे व्हिडिओ बघायचे. मी फोटो कसा करायचा आणि त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर कशी ठेवायची, त्यानंतर थंब इम्प्रेशन कसं असायला पाहिजे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा चूक होणार नाही. कसल्या प्रकारचा फोटो पाहिजे, सिग्नेचर पाहिजे, हे सर्व माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. एकदा जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. ओके, हा समजला पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा. हॅव व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी. तुमच्याकडे एक व्हॅलिड म्हणजे ती तुमची जेव्हापर्यंत तुमचा जॉब नाही लागत किंवा तुमची परमनंट जी लाईफ टाईम जी तुमची ईमेल आयडी आहे ना, ती ईमेल आयडी तुमची व्हॅलिड असायला पाहिजे आणि मोबाईल नंबर सुद्धा तुमचा व्हॅलिड असायला पाहिजे. विच शुड बी केप्ट ऍक्टिव्ह टिल द कम्प्लिशन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. त्यांनी म्हटलेलं आहे, जोपर्यंत रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा जो ईमेल आयडी, मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. द कंपनी विल सेंड इंटिमेशन अबाउट, म्हणजे काय इंटिमेशन देईल, कॉल लेटर देईल बघा विद्यार्थी मित्रांनो. इथं लिहिलेलं आहे, टू द कॅन्डिडेट थ्रू द रजिस्टर ईमेल आयडी. अंडर नो सर्कमस्टन्स द कॅन्डिडेट शुड शेअर मेन्शन ईमेल आयडी ऑफ एनी अदर पर्सन. ही ईमेल आयडी कोणत्याही पर्सनला द्यायची नाही आणि कुठल्याही प्रकारचा मोबाईल सुद्धा तुम्ही आपल्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा नाही. अप्लिकेशन प्रोसिजर इथं क्लिअरली मेन्शन केलेला आहे.
लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर द रजिस्ट्रेशन इथे लिहिलेलं आहे बघा, रजिस्टर अप्लिकंट चूज द टॅब क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. मग तिथं नेम, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल ID, मग तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल. तो झाल्याच्या नंतर तुम्हाला तो स्क्रीनवर दिसेल, तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ओके, जो प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड राहील तो ईमेल आणि SMS द्वारे तुम्हाला सुद्धा तुमच्या मेल ID आणि मोबाईल नंबरवर पाठवला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर समोरची प्रोसेस काय लिहिली आहे बघा, इन केस द कॅन्डिडेट अनेबल कम्प्लीट द अप्लिकेशन फॉर्म इज वन गो ही शी सेव्ह डाटा ऑलरेडी एंटर बाय द चुझिंग सेव्ह अँड नेक्स्ट स्टेप. म्हणजे जसा जसा तुम्ही फॉर्म फिलअप करत जाल तसा तसा तो IBPS तुमचा फॉर्म सेव्ह करत जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला जर काही समोर पुन्हा ईमेल ID किंवा पासवर्ड टाकून जर तुम्हाला पुन्हा त्या फॉर्मवरती जायचं असेल तर तुम्ही त्याच पेजवरती जाल. ओके, असं यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा इथं लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट आर ऍडवाइज केअरफुली फिल अँड व्हेरीफाय द डिटेल्स फिल इन द ऑनलाईन अप्लिकेशन देमसेल्फ. नो चेंज विल बी पॉसिबल एंटर आफ्टर क्लिकिंग द कम्प्लिशन रजिस्ट्रेशन बटन. तर इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेटला ऍडवाइस म्हणजे सल्ला दिला जातो की फॉर्म जो भरायचा आहे तुम्हाला केअरफुली भरायचा आहे आणि मग तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करायचे ऑनलाईन अप्लिकेशनचे आणि कुठल्याही प्रकारचा चेंज समोर होणार नाही. तर एकदा फॉर्म तुमचा तुम्ही भरला तर लास्ट स्टेप तुम्ही फायनल सबमिट केलं तर तुमचा त्यामध्ये चेंज होणार नाही. ओके, चला त्यानंतर फॉर फिमेल कॅन्डिडेटसाठी इथं लिहिलेलं आहे, फिमेल कॅन्डिडेट सुद्धा महत्वाच्या इथे माहिती दिलेली आहे की फिमेल कॅन्डिडेटनी काय करायचं. एकदा फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा बघा काय म्हणते, फिमेल कॅन्डिडेट हु हॅव चेंज फर्स्ट मिडल लास्ट नेम पोस्ट मॅरिज शुड इंडिकेट her name during the process of registration as appearing on the photo identity proof. Their name shall appear on the call letter as provided by them during the process registration. At examination center, their name on call letter will be matched with the name as appearing on the photo identity proof. If there any mismatch between the name indicated in the call letter photo identity proof, such female candidate will not be allowed to appear online test. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असे डॉक्युमेंट्स तिथे न्यायचे आहे किंवा जेव्हा फिमेलसाठी असे डॉक्युमेंट्स न्यायचे की ते तुमचे मॅच झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही फॉर्म भराल, लग्नाच्या आधी ज्या लेडीज असतात लग्नाच्या आधी जे त्यांचं नाव असते आणि ते सुद्धा डॉक्युमेंट्स असतात तेच त्यांना टाकायचं आहे. परंतु जेव्हा तुम्ही तिथे जाल तर तेव्हा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे की माझं मॅरेज सर्टिफिकेट किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाव, की हे सर्टिफिकेट तुम्ही तिथं दाखवलं म्हणजे तुम्हाला ते एंट्री देतील. ओके, चला त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल हे सर्व इथे कंप्लीट करायचं आहे, प्रिव्ह्यू करायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जर यामध्ये तुम्हाला प्लीज नोट दॅट तुम्हाला काय काय करायचं हे सुद्धा यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे. प्लीज नोट दॅट मेन्शन इन द ऑनलाईन अप्लिकेशन कॅन्डिडेट कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, पोस्ट अप्लाइड, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, सेंटर ऑफ एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला तिथे टाकायचा आहे. जो लवकर फॉर्म भरेल त्याला जे सेंटर टाकेल ते त्याला मिळण्याचे चान्सेस असते. तर लवकरात लवकर अर्ज करायचा, परंतु अर्ज चुकवायचा नाही. आणि इथे महत्वाची डेट सुद्धा लिहिलेली आहे बघा, ही महत्वाची डेट आहे. याच्या व्यतिरिक्त मी यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवेल, तुमच्या ज्या छोटे छोटे डाऊट आहे ना ते सुद्धा घेईल. ओके, बघा द लिंक ऑनलाईन अप्लिकेशन विल बी ओपन आजपासून 15/7/24 पासून तर 9/8/24 पर्यंत लिंक अप्लाय करण्याची लिंक ओपन होणार आहे. आणि द प्रोस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट आर इन्स्ट्रक्ट टू मेक ऑनलाईन अप्लिकेशन ऍट द अर्लिएस्ट. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्वाची न्यूज होती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि एकदम त्वरित आणलेली आहे. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर बघता, राजो एक लाईक तर करून देत चला ना, हा दिल से लाईक कर दो यारो, आणि लाईक केल्याच्या नंतर मला सुद्धा मोटिवेशन मिळते. ओके, चला लाईक करून द्या आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. अभ्यास करा, सातत्यानं अभ्यास करत राहा, एक नोकरी घ्या, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा आणि आता नाही तर कधीच नाही, मी वारंवार सांगत असतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी अपडेट घेऊन याच्याच रिगार्डिंग लवकरच येईल. तोपर्यंत बाय.